जय श्री राम। जय श्री राम। जाना है सर। जा रहे हैं हनुमानगढ़ी और राम मंदिर। कलकत्ता के रहने वाले राम कोठारी शरद कोठारी बाबी में ही कार्यशाळा आहे बघा, राम मंदिर निर्माणची कार्यशाळा। जानकी घाट बडा स्थान श्री राम दरबार। सुंदर यार, खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो। हे आहे बडे हनुमान, सगळ्यात मोठी मूर्ती अयोध्यामधली हनुमानांची। जय श्रीराम। अच्छा, गावात लाईन आहे जबरदस्त। ते बघा तिकडे आहे श्री हनुमान गडी म्हणून। हे बघा इथे लिहिलेलं आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि तिथे समोर एंट्रन्स आहे बघा। कसलं ग्रँड वाटतंय बघूनच बघा ना। बघा किती मशीन्स वगैरे लावलेत, सिक्युरिटी खूप टाईट आहे। पलटण बसली गाडीत पुन्हा एकदा। सकाळची पहाट झालेली आहे आणि वाजले किती बघा तुम्हाला दाखवतो। वाजले सकाळचे 4:15 आणि पलटण ॲज युजल इथे आहे ओमकार, पाटी, नाना आणि राजू, रोमिओ फ्रॉम वानिवडे। तर मित्रांनो आजचा प्लॅन असा आहे की गेल्या व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही काशी विश्वनाथ मध्ये आलो काल रात्री आणि असंच फेरफटका मारायला निघालेलो होतो। दर्शन पण आमचं चांगलं झालं, आरतीही मिळाली आणि काल भैरव बाबाचं पण आमचं दर्शन झालेलं आहे चांगलं। तर आज अयोध्येला निघालो श्रीराम मंदिरकडे। तर रामाचं आपण दर्शन घेऊयात आणि परत आपण काशीला येणार आहोत कारण आपल्याला गंगा आरती अटेंड करायची आहे संध्याकाळी 6 वाजता। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, भावका देवीचा जय असो, काशी बाबा की जय, हर हर महादेव। यार कोण बोलेल ह्या रस्त्यावरती आता पब्लिक नाही आहे सकाळी 4:15 वाजता। ते संध्याकाळी काल आपण आलं तर चालायची मुश्किल नाही रे। तुफान गर्दी रे, तुफान गर्दी। मी एवढी दगदग एवढी गर्दी कुठेच पाहिली नाही ॲक्च्युली। आता बघ कसली शांत आहे, पिन ड्रॉप सायलेन्स आहे फुल। चाय पिऊया मित्रांनो मस्त, कारण हॉटेलमधनं असं निघालो आम्ही काही ना खाता पिता। तर इथे बघा चायची टपरी आहे, ते बघा मस्त। काय रे झोप आली की काय तुला? कमर दुखते, माझी पण कमर दुखते। तो काय घेता, बिस्किटा घेता वाटतं? काय मरतात बघा ही लोक। एवढा काय धुका पडलाय, सगळं पडलं तरी फोटो सेशन चालू आहे। ए पोट आत घे, पोट अंदरले स्टमक। तर मित्रांनो आपण पोचलोत अयोध्यामध्ये। बघा इथे दशरथ महल 4 किलोमीटर, हनुमानगडी पण पुढेच आहे आणि श्रीराम मंदिर पण इथेच पुढे आहे। तर काही क्षणामध्येच आपल्याला दर्शन करायला मिळणार आहे। तर कोण कोण एक्साइटेड आहे रे? आम्ही। शाबाश, बोला जय श्रीराम। जय श्री राम। जय जय श्रीराम। जय श्री राम। श्रीराम जन्मभूमी तीर्थस्थळ 2.5 किलोमीटर आहे राईटला। टेडी बाजार 1.5 किलोमीटर सरळ, ब्रह्मकुंड 3 किलोमीटर सरळ आणि टुरिस्टच्या गाड्या दिसत आहेत आपल्याला। माहिती नाही किती लाईन असेल, आपण जाऊनच बघूया आणि तुम्हालाही दाखवूया। माझ्या मते आपल्याला गाडी थोडी लांबच पार्क करायला लागेल आणि तिथून आपल्याला ती टुकटुक ऑटो घ्यायला लागेल। तर बघूया पार्किंग कुठे आहे आणि तसं मॅनेज करूया आपण। काय म्हणतो? गाडी दिसत नाही, टुकटुक गाडी आहे कुठं? आता एक दिसली मला, पुढे होती आपल्या थोडं पुढे होती थांबली आपल्या बाजूला ती, आपण स्लो गेलो ना। वा भारी रे बघ, इथे पार्किंग आहे रे। पार्किंग, रेस्टॉरंट, डॉर्मेटरी, कसलं बांधलंय कडक यार। एकदम मोठी डिजिटल स्क्रीन वगैरे लावली आहे, इज्जत आहे।
टेडी बाजार. ए बाबा काय म्हणतोय तर ऐक. जय सियाराम. जय सियाराम. जाना है सर. जा रहे हैं हनुमानगढ़ी और राम मंदिर. मैंने गाड़ी आपकी पहुंच जाएगी. आगे पार्किंग नहीं है? नहीं आगे नहीं, रास्ता बंद है ना चौराहे से. अच्छा अच्छा वो बताइए, लोग गाइड दर्शन कराने वाले. कहाँ पे? वहाँ पे राइट में है क्या पार्किंग? राइट में पार्किंग है? नहीं, ये पार्किंग आपका बिल्डिंग है. अच्छा अच्छा चलो. हाँ, गाड़ी आपके मंदिर तक पहुंच जाएगी. राम जन्मभूमि, हनुमानगढ़ी, राम जी का महल, सीता रसोई. क्या करना होगा? हम लोग गाइड है, इच्छा हो बताइए, दर्शन कराते हैं, हर मंदिर तक गाड़ी पहुंचाते हैं. कितना लोगे आप? पूरा दर्शन कराएंगे आपको, जो खुश होइएगा दे दीजिएगा. अच्छा एक अमाउंट बोलो. अमाउंट कोई 500 देता, कोई 700 देता, जो आप. चलो ठीक है. क्या करना होगा? क्या करना होगा? बाइक से आगे चलेंगे बाबू जी. बात 4 जने हम लोग. 4 जने हैं. जो आपका खुशी होगा दे दीजिएगा, और क्या. नहीं बाइक पे जाएंगे कैसे 4 नहीं, जने? आपकी गाड़ी जाएगी ना, इधर से नहीं जाएगी, पीछे से जाएगी. अच्छा हाँ तो चलो बैठो. चाहिए हो तो रूम मिल जाएगा. नहीं रूम नहीं, वापस जाना है हमें काशी. सिर्फ दर्शन. हाँ दर्शन करना दर्शन है. करा देंगे. हाँ इच्छा हो बताइए. चलो बैठो. कौन आ रहा है? बैठ जा रहा. बैठ जाओ बैठ जाओ. बाइक ले लीजिए, ऐसे घुमा लीजिए. यहाँ से घुमा ले भाई. आगे से घुमा लीजिए, आगे ले लीजिए, सीधे हाँ ये सीधे चल के फिर लेफ्ट ले लेना. महाराष्ट्र मुंबई. इधर स्टेप करो. हाँ ये लेफ्ट ले लेना भाई. नहीं, इधर राइट. राइट ले ले. राइट. वो कैसे गई गाड़ी? एक 4. पास की गाड़ी जाएगी. अच्छा पास की गाड़ी जाती है क्या? बीच चढ़ने का कि नीचे जाने का? नीचे से. नीचे से ले ले. नीचे से. कितना घंटा लगेगा उधर अंदर मंदिर में दर्शन के लिए? भीड़ है क्या? नहीं भीड़ नहीं, बस आधा घंटा मानिए राम मंदिर में. अच्छा वेरी गुड. यहाँ क्या शिला आई थी क्या पहले? पत्थर मंदिर का मंदिर है. अच्छा वहाँ पे सामने जो है. मंदिर निर्माण कार्यशाला है, जो अपना राजस्थान से पत्थर आता है, जब फिनिशिंग होकर मंदिर के लिए जाता है. ये घंटा है सर. ये घंटा रामेश्वरम तमिलनाडु से आया. इसका वेट वजन 6 कुंटल 13 किलो. राम मंदिर के फर्स्ट गेट पे लगेगा. 5 किलोमीटर में आवाज़ जाएगी. अच्छा. जो आवाज़ निकलेगा ओम का आवाज़, क्योंकि अष्ट धातु से घंटा बना हुआ. तो ये सेम ऐसा ही मंदिर है क्या? सेम टू सेम. और वो घंटा कहाँ से आया बोले आपने? करना तमिलनाडु रामेश्वरम. पुराना राम का मंदिर से. अच्छा ये वाला पुराना. नगरी के राजा विक्रमादित्य द्वारा बनाया गया था. बाबर बादशाह ने तोड़ करके बाबरी मस्जिद बनाया था. अच्छा मुस्लिम बोलते थे बाबरी मस्जिद, हिंदू बोलते थे राम जन्मभूमि. अच्छा दिसंबर 1992 में ढांचा गिर गया. अच्छा. ये मूर्ति है बाबू जी, खुदाई की मूर्ति. इसी से साबित हुआ अपना राम जी का जन्म इसी मंदिर में हुआ. अच्छा ये वाला. जी. ये जो भाई है बाबू जी, कलकत्ता के रहने वाले राम कोठारी, शरद कोठारी, बाबरी मस्जिद से मिलकर कलकत्ता हमारी. हाँ अच्छा. ये पत्थर जो राजस्थान अच्छा. से आ रहा है. ये सब पत्थर अभी बना रहे हो. हे सगळे दगड राजस्थानवरनं आलेत. त्याचा पण तेव्हा साफसफाई करतात ते लोग. भैया इस जगह को क्या बोलते हैं? राम मंदिर निर्माण कार्यशाला. अच्छा ये कार्यशाला, निर्माण कार्यशाला श्री राम मंदिर. अच्छा यहाँ से सब बना के वहाँ भेजते हैं. ही कार्यशाळा आहे बघा, राम मंदिर निर्माणची कार्यशाळा. ते बघा तिथे पॉलिश करतायत सगळे. पॉवरफुल दगड आहे ते. त्याच्यावरती लिहिलं आहे बघा राम राम राम. रिकॉर्डिंग करने देते हैं क्या? हे चप्पल काढ. जय श्रीराम. घंटा आली आहे बघा रामेश्वरवरून, तामिळनाडू. कार्यशाळेमध्ये पण बघा इथे स्थापना केलेली आहे, मंदिरसारखं बनवलेलं आहे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. प्रणाम गुरुजी. इतकं सुंदर आहे ना, इतकं सुंदर आहे काय सांगू तुम्हाला. मजा आली. म्हणजे पूर्ण प्रोसेस आता कळते आहे की कुठून दगड आले, कुठून शिला आली, कुठून ती घंटा आली आणि कसं त्या लोकांनी सगळी कारागिरी केली इथे ह्या कार्यशाळेमध्ये. आणि तिथून मग
त्यांनी मंदिराच्या इथे पाठवून दिली ती सगळी कलाकृती. बघा ना तुम्ही, कसली खतरनाक कलाकृती आहे. हे बघा मित्रांनो, आपण आलो हे जानकी घाट बडा राम दरबार या ठिकाणी. बडा स्थान म्हणतात त्याला. रामाच्या मूर्त्या बघा ना, काय सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. ओ माय गॉड. हे बघा, हे बघा, बरंच मोठं आहे ते. जानकी घाट बडा स्थान श्री राम दरबार. सुंदर यार, खूप सुंदर मंदिर आहे. ही बघा, ही सीता रसोई आहे आणि ते मंदिर पण आहे सीता मातेचं. आणि इथे सगळं रसोईचं सामान आहे बघा. इथेच जेव्हा लग्न झालेलं ना, त्याच्यानंतर इथेच त्यांचा निवास होता श्रीरामांचा आणि सीते मातेचा. तर इथे अजून पण जेवण बनवतात आणि लोकांना फ्रीमध्ये वाटलं जातं. तर ह्याला म्हणतात सीता रसोई म्हणून. मित्रांनो, हे आहे बडे हनुमान, सगळ्यात मोठी मूर्ती अयोध्यामधली हनुमानांची. वाव. हर हर महादेव. हर महादेव. शपथ मित्रांनो, काय पॉवरफुल मूर्ती आहे. काय जबरदस्त देवाला बसवलं इथे. एक नंबर हनुमानांची मूर्ती आहे. ओम हनु हनु हनुमते नमो नमः. मित्रांनो, इथे सीता रसोईच्या इथे बघा पार्किंग आहे. आपण पार्किंगला लावली आहे गाडी आणि इथून 250 मीटरवरती राम मंदिर आहे. तर आपण आता पैदलच निघालो तिथे जायला. राम मंदिरचं दर्शन करूया, त्याच्यानंतर आपलं हनुमानगडीचं दर्शन करूया आणि मग आपण काशीला निघायला लागेल. मस्त लेक आहे बघा इकडे. थोडंच पाणी आहे पण सुंदर बनवलं आहे. अरे तिकडे कसला तरी किल्ला आहे बघा. त्याच्यावर ते 2-3 मुलं आहेत का माणसं आहेत आणि तिथे तुम्हाला दिसतंय बऱ्याचशा तोफा पण लावलेल्या आहेत अशा. कॅमेऱ्यात किती दिसतंय माहिती नाही, पण खतरनाक सीन आहे तो. काहीतरी खूप जुना असणार आहे ते. जय श्रीराम. जय श्रीराम. भारी बनवतात ते. मित्रांनो, ते तोफा विफा लावलेले आहेत ना, तेच आहे हनुमानगडी. ॲक्च्युली आम्हाला वाटलं काय किल्ला वगैरे आहे. आपण पोचलो आहोत हनुमानगडीला. आता इथे पहिलं हनुमानांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे श्रीरामाचं दर्शन घेऊया. अच्छा, गावात लाईन आहे जबरदस्त. ते बघा तिकडे आहे श्री हनुमान गाडी म्हणून आणि ते लाईन आहे. अरे बाप रे, लाईन बघ कुठे आहे. शपथ.
जय सियाराम. हे हनुमानगडी मंदिर आहे बघा. असं भारी मंदिर आहे ना, एक नंबर मंदिर आहे हनुमानाचं. मित्रांनो, हनुमान गडीला इतकी गर्दी आहे ना, आई शपथ, लिटरली इतकी गर्दी आहे की नशिबाने आपलं दर्शन झालेलं आहे. खरंच जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर नक्की लवकर या. कारण बघा, आता आम्ही आलो आहे 11 वाजता, पण त्याला खरंच खूप वेळ लागला आणि लेट झाला. आता मी राम मंदिरला जातो, राम मंदिरचं दर्शन करूया आणि मग निघूया काशीला. मित्रांनो, आपण आलेलो आहोत राम मंदिरच्या इथे. हे बघा, इथे लिहिलेलं आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि तिथे समोर एंट्रन्स आहे बघा. कसलं ग्रँड वाटतं आहे बघूनच बघा ना, एक नंबर आहे एकदम. गर्दी खूप आहे मित्रांनो, तुम्ही बघा, जबरदस्त लोक आहेत इथे. वेळ तर खूप लागेल वाटतं. मित्रांनो, इथे मोबाईल, वॉलेट आणि इतर गोष्टी काहीच अलाउड नाही आहेत. तर इथे पुढे लॉकर आहेत, त्या लॉकरमध्ये ठेवायला लागतात. तर तुम्ही नीट प्लॅन करून या. जर तुम्ही येत आहे तर मोबाईल एकतर गाडीत ठेवा, नाही तर इथे आणून लॉकरमध्ये ठेवा. इथे असे क्यूसाठी लाईनअप केलेले आहेत त्या लोकांनी, मस्त बॅरिकेडिंग केलेली आहे. तर ऑर्गनाईज तर वाटतं आहे बघून तरी, कारण हनुमानगडीचे इथं असं काही नव्हतं, नुसते चेंगरा चेंगरी. हरी माया शर्मा और निर्मला शर्मा जो सिटी की रहने वाली है, जहाँ कहीं हो तो टावर नंबर 7 निदान द्वार पर पहुँचने तक करें महादेव जी का इंतजार कर रहे हैं. हरी माया शर्मा और निर्मला शर्मा जो सिक्किम की रहने वाली है, जहाँ कहीं हो तो टावर नंबर 7 निदान द्वार पर पहुँचने तक करें महादेव जी का इंतजार कर रहे हैं. हे क्रॉस केलं ना चेकपोस्ट, त्याच्या पुढे मोबाईल्स, कॅमेरा वगैरे ठेवायला तुम्हाला ऑप्शन आहे. तर पहिलं हे क्रॉस करा आणि पुढे मग लॉकर सिस्टम आहे. इथे पार्टी आता बॅग्स वगैरे तुम्हाला स्कॅन करायला लागतात, पिशव्या पण स्कॅन करतात. आणि तिथून पुढे आता इथे लॉकर्स आहेत, तर लॉकर्स बघूया, कारण आपल्याला आपले सगळे डिव्हायसेस लॉकरमध्ये ठेवावे लागतील. आणि तो बघा कळस दिसतो आहे, तिथे बघा, तिथे बाथरूमची पण सोय केलेली आहे. तर रिमोट बाथरूम्स आहेत तिथे. इथे शूज काढायचे आहेत आपल्याला. मित्रांनो, जसं बघताय तुम्ही इथे बघा, अजून मंदिराचं पूर्ण काम झालेलं नाही आहे, अजून इट्स इन प्रोग्रेस. बरंचसं काम जोरात चालू आहे, पण दर्शन तर ओपन आहे. तुम्हाला माहिती आहे बघा किती मशीन्स वगैरे लावले आहेत. सिक्युरिटी खूप टाईट आहे. मित्रांनो, आमचं राम मंदिरचं दर्शन झालेलं आहे. श्रीरामाला पाहिलेलं आहे इतक्या जवळून आणि इतकं मस्त दर्शन झालं आहे की खरंच मन शांत झालं. आणि इतकं आपण ट्रॅव्हल करून आलो, त्याचंही मस्त आपलं काम झालेलं आहे. तर आता आपण निघणार आहोत काशीला, आणि काशीला पोचल्यावरती आपण मग गंगा आरती अटेंड करायची आहे. थोडी रश होणार आहे, पण बघू.